सुधागर एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली स्टँडर्ड 6th सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 10 इक्वेशन्स। या प्रकरणामध्ये आपण इक्वेशन्स म्हणजे समीकरण, तर इक्वेशन म्हणजे काय ते आपल्याला पेज नंबर 51 वरती दिलेलं आहे। द साइन ऑफ इक्वॅलिटी म्हणजे इक्वल साइन दिलेलं आहे, शोज दॅट द नंबर्स ऑन बोथ इट साइड्स आर इक्वल। बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूस लेफ्ट अँड राईट साईडला जर किमती सारख्या असतील तर तिथं बरोबर चिन्हाने दाखवतात, त्यामुळे ते इक्वल असतात। दे मे बी द रिझल्ट ऑफ डिफरंट ऑपरेशन्स ऑन द लेफ्ट अँड राईट हँड साइड्स सच द एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी इज कॉल्ड इक्वेशन। इक्वेशन म्हणजे समीकरण बरोबर चिन्हाने दाखवतात आणि बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला लेफ्ट अँड राईट साईडला काही क्रिया करून ते सोडवलं जातं। फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं इक्वेशनच्या तिथेच आपल्याला 17 - 2 आणि 5 + 3 ते इक्वल आहे का ते विचारलेलं आपल्याला। 17 - 2 याचं जर उत्तर आपण काढलं तर ते 15 येतं आणि 5 × 3 याचं जर आपण उत्तर काढलं तर ते सुद्धा 15 येतं। म्हणजे 15 = 15 म्हणजेच 17 - 2 = 5 × 3। दोन्ही किमती सारख्या आहेत म्हणून ते 17 - 2 आणि 5 × 3 हे बरोबर चिन्हाने दाखवलेले आहे, कारण दोन्ही किमती सारख्या आहेत। दोन्ही बाजू सारख्या असतील तर त्याला इक्वल किंवा त्यालाच इक्वेशन असं म्हणतात। खाली आपल्याला बॅलन्स दिलेला आहे, लेट्स लर्न। लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही बाजू सारख्या आहेत, इक्वल आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, इक्वेशन। इफ देर आर इक्वल वेट्स इन बोथ पॅन्स ऑफ वेइंग स्केल then the scale is balanced. Such balanced scale is like the equation. जर डाव्या बाजूच्या पारड्यामध्ये आणि उजव्या बाजूच्या पारड्यामध्ये वजन सारखंच असेल, तो किमती सारख्याच असतील तर त्या बॅलन्स झालेलं आहे म्हणून त्याला इक्वेशन्स असं म्हणतात। प्रॅक्टिस सेट 26 दिलेले पहा। Different mathematical operations are given in 2 rows below. Find out the number you get in each operations and make equations. इथं आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, तर ते इक्वेशनच्या स्वरूपामध्ये लिहायचे। इथं वरती जसं आपल्याला दिलेलं आहे पहा, 5 × 3 = 17 - 2 किंवा 17 - 2 = 5 × 3 आपण कसे लिहू शकतो, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला। ज्यांच्या किमती सारख्या आहेत ते इक्वल चिन्हाने दाखवायचे। इथे जसे 17 - 2 आणि 5 × 3 यांच्या किमती सारख्या आहेत म्हणून इक्वल चिन्हाने दाखवलेलं आहे। तसं इथं आपण जोड्या शोधायचे। फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण पाहूया आपण। 16 ÷ 2। 16 ÷ 2 याचं उत्तर किती येतं आपल्याला सर्वांना माहिती आहे, 16/2 8 उत्तर येतं। तर इथे जे बाकीचे उदाहरणं दिलेले आहेत ते 8 उत्तर कोणत्या उदाहरणाचं येतं आहे ते शोधायचं आहे आपण। 5 × 2 केलं तर 10 येतं, 9 + 4 13 येतं। मग याच्यामध्ये कोणत्या उदाहरणाचं उत्तर 8 येतं ते आपण शोधायचं आहे। इथे 10 - 2 याचं उत्तर 8 येतं, म्हणून therefore 16 ÷ 2
इक्वल टू 10-2 अशा जोड्या लावायच्या आपण. लक्षात आलं? ज्यांच्या किमती सारख्या येतात त्या बरोबर चिन्हाने उदाहरणांच्या जोड्या लावायच्या आहेत. दुसरं उदाहरण घेऊ. 5 × 2 10 येतं. मग आता 10 इथं कोणत्या उदाहरणाचं उत्तर येतं? 10 ते आपण पाहायचं. 5 × 2 10. आता 10 इथं जर आपण निरीक्षण केलं तर 37 - 27 याची जर वजाबाकी केली तर त्याचं उत्तर 10 येतं. म्हणून आपल्याला समीकरण कसं तयार करता येईल? 5 × 2 इक्वल टू बरोबर चिन्हाने दाखवायचं 37 - 27 म्हणजे 5 × 2 याची किंमत आणि 37 - 27 याची किंमत सारखी आहे, म्हणून या किमती बरोबर चिन्हाने दाखवायच्या. अशा आपण इथं जोड्या शोधायचे. द सोल्युशन ऑफ इक्वेशन. उत्तर कसं काढतात इक्वेशनचं ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यासाठी काही लेटरचाही उपयोग केला जातो. आणि ज्या लेटरचा उपयोग केला जातो त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतात. ते आपल्याला खाली व्याख्या पाहिजे. इथं आपल्याला हे चित्र दिलेलं आहे पहा. घर ते शाळा याच्यातलं अंतर आपल्याला 300 मीटर दिलेलं आहे. आणि घरापासून स्टॉप आहे त्याचं अंतर 190 मीटर दिलेलं आहे. तर आपल्याला शाळा ते स्टॉप याचं अंतर किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि ते अंतर काढत असताना तिथं आपल्याला अक्षर म्हणायचं आहे. संख्येऐवजी अक्षर घ्यायचं आहे. आणि असं जे संख्येऐवजी आपण यूज लेटर फॉर नंबर म्हणजे नंबरऐवजी आपण लेटर घेतो त्यालाच व्हेरिएबल किंवा मराठीमध्ये चल असं म्हणतात. म्हणून आपण इथं जर अक्षर घेतलं तर याचं समीकरण तयार होईल. समजा शाळा ते स्टॉप एक्स किंवा ए पासून झेडपर्यंत आपण कोणतंही अक्षर घेऊ शकतो. सपोज आपण एक्स घेतला तर स्टॉप पण घरापासूनचं अंतर 190 मीटर आहे. म्हणजे एक्समध्ये 190 मीटर मिळवलं तर त्याचं उत्तर 300 मीटर येतं. म्हणजे समीकरण कसं तयार होईल? x + 190 = 300 असंही आपलं समीकरण इक्वेशन तयार झालं. म्हणजे जी किंमत दिली नाही त्याच्याऐवजी आपण अक्षर वापरायचं आणि अक्षर वापरून समीकरण तयार करायचं. x + 190 = 300. आता इथं आपल्याला एक्सची किंमत काढायची आणि असे समीकरण तयार करून अक्षराची किंमत काढायची. त्यालाच आपण सोल्युशन ऑफ इक्वेशन असं म्हणतात. आता त्याची जर किंमत काढली तर ती आपली 110 येईल. ते आपल्याला पाहायचं आहे. नंतरचा भाग आहे पेज नंबर 52 वरती. इन एन इक्वेशन द लेटर समटाइम्स यूज टू प्लेस ऑफ नंबर. नंबरच्या ऐवजी अक्षर वापरतो. द व्हॅल्यू फॉर द लेटर हॅज टू बी फाउंड दॅट विल मेक अ इक्वेशन बॅलन्स्ड. सच अ लेटर इज कॉल्ड व्हेरिएबल. म्हणजे अक्षराच्या स्वरूपामध्ये आपण इक्वेशन लिहितो ते जे अक्षर आहे त्यालाच व्हेरिएबल असं म्हणतात. द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच balances or satisfy that equation is called solution. म्हणजे सोडवल्यानंतर त्या अक्षराची जी किंमत येते त्याला सोल्युशन असं म्हणतात टू द इक्वेशन. टू सॉल्व इक्वेशन इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इन अ इक्वेशन और फाइंड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. इक्वेशन सोल्युशन काढायचं म्हणजे काय? तर त्या इक्वेशनमध्ये जे अक्षराची दिलेलं असतं त्या अक्षराची किंमत काढायची त्यालाच सोल्युशन असं म्हणतात. म्हणून इथे आपण 2 उदाहरणं पाहूया. सॉल्विंग अँड इक्वेशन पेज नंबर 53. आपल्याला
काही उदाहरणं सोडवून दिलेले आहेत, ते आपण पाहायचे आहेत. फक्त उदाहरणच आपण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अक्षराची किंमत इक्वेशनमध्ये सोल्युशन कसं काढायचं. इथं आपल्याला पेज नंबर 53 वरती एक एक्झाम्पल दिलेलं आहे. x + 3 = 7. ह्याच्यात आपल्याला ची व्हॅल्यू काढायची. आता ची व्हॅल्यू काढताना +3 आहे ते आपल्याला नको आहे, म्हणजे +3 आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि काढून टाकत असताना बॅलन्स राहायला पाहिजे, म्हणजे एका बाजूने न काढता लेफ्ट साईड दोन्ही साईडमधून ते आपल्याला काढायला लागतं, बोथ साईडमधून. म्हणून 3 आपल्याला बोथ साईडमधून काढून टाकायचं आहे. जर मिळवलेलं असेल तर काढून टाकायचं आणि वजा केलेलं असेल तर मिळवायचं. या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवायची. आता हे पहिलं उदाहरण आपण व्यवस्थित समजून घेऊया. x + 3 = 7. आता अक्षरामध्ये जी संख्या मिळवलेली आहे ती संख्या दोन्ही बाजूतून वजा करायची, म्हणजे आपल्याला त्या अक्षराची किंमत मिळते. ब्रॅकेटमध्ये लिहायचं सबट्रॅक्टिंग. आता जी मिळवलेली आहे तीच वजा करायची. सबट्रॅक्टिंग 3 फ्रॉम बोथ साईड्स. दोन्ही बाजूतून 3 वजा करायचं. आता दोन्ही बाजू म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड. लेफ्ट साईड आहे x + 3, त्यातून 3 मायनस करायचं, इक्वल टू राईट साईड आहे 7, त्यातून 3 मायनस करायचं, म्हणजे दोन्ही साईडमधून 3 सबट्रॅक्ट करायचं, वजा करायचं. मग x + 3 मधून 3 मायनस केला, 7 - 3. मग +3 - 3 0. x + 0 = 7 - 3 4 आलं. मग x = 4. Let us take the second look at the previous equation. म्हणजे आपण जे पहिलं इक्वेशन तयार केलं होतं त्याची किंमत आपण या पद्धतीने काढू शकतो. x + 190 = 300. आपण वरती उदाहरण पहिलं पाहिलेलं होतं. मग इथे एक्समध्ये 190 मिळवलेलं आहे, म्हणून आपण ते सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्टिंग 190 फ्रॉम बोथ साईड्स, म्हणजे डाव्या बाजूतून 190 सबट्रॅक्ट करायचं आणि उजव्या बाजूतून 190 सबट्रॅक्ट. आता पहिली डावी बाजू कोणते, देअरफॉर डावी बाजू पहिली लिहून घ्यायची. x + 190, त्यातून 190 सबट्रॅक्ट करायचं, वजा 190, इक्वल टू राईट साईड 300 आहे, त्यातून 190 सबट्रॅक्ट करायचं, बोथ साईडमधून सबट्रॅक्ट करायचं. 190 190 0, + 190 आणि -190 0 आलं. x + 0 = 300 - 190 110 आलं. x = 110 हे त्याचं सोल्युशन आलं. हे बेरजेच्या स्वरूपामध्ये असतील. जर अक्षरामध्ये संख्या मिळवली असेल तर सबट्रॅक्टिंग म्हणायचं, जी संख्या मिळवली ती संख्या सबट्रॅक्टिंग म्हणायचं. या पद्धतीने बेरजेची उदाहरणं सोडवायची. आणि वजा केलेलं असेल तर ते ॲडिंग म्हणायचं. जर अक्षरामधून संख्या वजा केली असेल तर ॲडिंग बोथ साईड्स, जी संख्या ॲड केलेली आहे सबट्रॅक्ट केलेली आहे ती संख्या ॲड करायची. फॉर एक्झाम्पल a - 4 = 8. आता a मधून 4 मायनस केलं आहे तेव्हा त्याची किंमत 8 येते. मग आता -4 केलेलं आहे म्हणून त्याच्यात 4 ॲड करायचं. ॲडिंग 4 टू बोथ साईड्स ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे आपण प्रत्येक वेळेस. मग लेफ्ट साईड a - 4, त्यात 4 ॲड केलं. राईट साईड 8 आहे, त्यात 4 ॲड करायचं. -4 + 4 0, 8 + 4 12. मग a = 12 हे त्याचं सोल्युशन आलं. या पद्धतीने प्लस असलेले आणि मायनस असलेली उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. इथं आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे 54 पेज नंबर. Jasmine had some money. Mother gave her 7 rupees. Jasmine now has 10 rupees.
हाऊ मच डिड सी हॅव टू स्टार्ट विथ. जस्मिनजवळ काही रक्कम होती. मदरने त्याला 7 रुपये दिले, तेव्हा त्याजवळ 10 रुपये झाले. तर त्याच्याजवळ पहिली रक्कम किती होती ते आपल्याला काढायचं आहे. मग पहिली रक्कम, सपोज जस्मिन हॅड वाय रुपीज, त्याच्याजवळ पहिले वाय रुपीज होते असं आपण समजायचं. मग वाय रुपयामध्ये मदरने 7 रुपये त्याला दिले म्हणजे ॲड करायचे. त्यावेळेस त्याच्याकडे 10 रुपये झाले, म्हणजे वाय प्लस 7 इक्वल टू 10 झाले. तर त्याच्याकडे पहिले किती होते ते आपण काढायचं आहे. मग वाय प्लस 7 इक्वल टू 10 आहे. मग प्लस 7 आहे म्हणून सबट्रॅक्टिंग 7 बोथ साईड्स म्हणायचं. मग वाय प्लस 7मध्ये मधून 7 मायनस करायचं, 10मधून 7 मायनस करायचं. प्लस 7 मायनस 7 0. वाय प्लस 0 इक्वल टू 10 मायनस 7 3 आलं. वाय इक्वल टू 3. म्हणून इट मीन्स द जस्मिन हॅड 3 रुपीज टू स्टार्ट विथ. त्याच्याकडे 3 रुपये पहिले होते. याच्यावरून सिद्ध होतं. या पद्धतीने बेरजेची आणि वजाबाकीची उदाहरणं तुम्ही सोडवायची. आपण प्रॅक्टिस सेट पुढची 2 उदाहरणं आपण नंतर पाहूया. प्रॅक्टिस सेट 27, त्याच्यामध्ये रिराईट दी फॉलोइंग युजिंग लेटर. लेटरचा वापर करून हे उदाहरण आपल्याला लिहायचे आहेत. सम असेल तर बेरजेच्या स्वरूपामध्ये, डिफरन्स असेल तर वजाबाकी स्वरूपामध्ये, प्रोडक्ट असेल तर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये, टाइम्स असेल तर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये, डिवाइड असेल तर भागाकाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते उदाहरणं तयार करायला लागतात. द सम ऑफ द सर्टन नंबर अँड 3. सम ऑफ सर्टन नंबर अँड 3 हे आपल्याला कसं लिहिता येईल. सम ऑफ सर्टन नंबर आपण मानायचं आहे. ए पासून झेडपर्यंत कोणते अक्षर, समजा आपण एक्स मानलं, सपोज सर्टन नंबर बी एक्स. मग सम म्हटलेलं आहे, मग ते नंबर काय येईल, एक्स प्लस 3 असं येईल. दुसरं उदाहरण आहे डिफरन्स ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम दी अनदर नंबर. आता अनदर नंबरमधून जर 11 सबट्रॅक्ट केला तर मिळणारी संख्या आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे अनदर नंबर, लेट सपोज अनदर नंबर बी एक्स मायनस 11 असं त्याचं उत्तर येईल. द प्रोडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार, म्हणजे एक संख्या, लेट द नंबर बी अनदर नंबर बी एक्स मानला आपण, तर 15 प्रोडक्ट म्हटलेलं आहे म्हणजे गुणाकार, याचं उत्तर 15 इंटू एक्स येईल. 4 टाइम्स अ नंबर इज 24. 4 टाइम्स अ नंबर, 4 टाइम्स म्हटलेला आहे नंबर बी एक्स, त्याचं 4 टाइम्स 4x इक्वल टू 24 असं त्याचं उत्तर येईल. या पद्धतीने उदाहरणं सोडवा. इथे आपल्याला एक चौकट दिलेले आहे क्वेश्चन 3मध्ये. y मायनस 3 इक्वल टू 11. जर आपण yची किंमत 3 घेतली तर ते सोल्युशन बरोबर आहे, बरोबर असेल तर एस, नसेल तर नो लिहायचं. yची किंमत जर आपण 3 ठेवली तर दोन्ही बाजू सारख्या येतात का. yची किंमत 3 ठेवली तर 3 मायनस 3 0 येतं, मग 0 इक्वल टू 11 आहे का दोन्ही बरोबर, नाही, म्हणून नो लिहायचं. या पद्धतीने चौकट भरायचे. आणि इथं आपल्याला वजाबाकीमध्ये आणि बेरजेमध्ये दिलेली उदाहरणं सोडवायची. आपण भागाकार आणि गुणाकाराचं पण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे 54वरती p/2 इक्वल टू 20 दिलेले. जसं आपण बेरजेच्या आणि वजाबाकीच्या स्वरूपामध्ये उदाहरण दिले, जर मिळवलेलं असेल तर वजा करायचं आणि वजा केलेला असेल तर मिळवायचं. तसं इथं पीला 2 भागलेलं आहे, भागलेलं असेल तर गुणायचं आणि गुणलेलं असेल तर भागायचं. असे एक 2 उदाहरणे इथं आपल्याला सोडवून दिलेले आहेत, ते आपण पाहूया. p/2 इक्वल टू 20.
आता भागलेलं आहे म्हणून आपण गुणायचं, 2 गुणायचं. मल्टिप्लाय बोथ साईड्स बाय 2, दोन्ही बाजूला 2 गुणायचं. p/2 इक्वल इंटू 2 इक्वल टू 20 इंटू 2 गुणायचं आहे आपल्याला. 2 कॅन्सल झाले. p इक्वल टू 20 इंटू 2 40 आला. त्याचं उत्तर आलं 40. बघा, भागलेलं असेल तर मल्टिप्लाईंग बोथ साईड्स, ज्या संख्येनं भागलेलं आहे, 2 भागले असेल 2 मल्टिप्लाय करायचं, 3 भागले असेल 3, 4 जे संख्या. इथं दुसरं एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे आपल्याला. 5k इक्वल टू 25. 5k इक्वल टू 25 म्हणजे 5 अँड k यांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे गुणाकार आहे, गुणलेलं आहे म्हणून आपण इथं आता भागायचं. ज्या संख्येनं गुणलेलं आहे त्या संख्येनं भागायचं. डिवायडिंग बोथ साईड्स बाय 5. 5नं गुणलेलं आहे म्हणून 5नं डिवाईड करायचं. 6नं गुणलेलं असते, 6नं 7नं जी संख्या असेल ती. 5k अपॉन 5 इक्वल टू 25 अपॉन 5. 5 कॅन्सल झाले. 1k इक्वल टू 25ला 5नं मल्टिप्लाय केलं, डिवाईड केल्यानंतर 5 येतं, मग k इक्वल टू 5. या पद्धतीने उदाहरणं सोडवायची. इथं आपल्याला नाव आहे, नो दिलेले आहे, ते तुम्ही वाचा आणि पाठ करा. इफ सेम ऑपरेशन्स is carried out the both sides of the equation every time the equation remains balanced. When any of the following operations are carried out on an equation, the equations remains balanced. इक्वेशन दोन्ही बाजूतून एकाच संख्या वजा केली तर त्याची किंमत बदलत नाही, किंवा दोन्ही बाजूतून मिळवली किंमत बदलत नाही, तेच आपल्याला इथं दिलेलं आहे. ॲडिंग दी सेम नंबर्स टू दी बोथ साईड्स, सबट्रॅक्टिंग दी सेम नंबर्स फ्रॉम दी बोथ साईड्स, मल्टिप्लाइंग बोथ साईड्स सेम नंबर, डिवायडिंग बोथ साईड्स बाय दी नॉन झिरो नंबर्स, एक्सचेंज दी 2 साईड्स. जर आपण साईड चेंज केल्या तरी काही बदल होत नाही. या पद्धतीने आपल्याला इथे 4 उदाहरणं दिलेली आहेत. पहा, बेरजेचं, वजाबाकीचं, गुणाकाराचं आणि भागाकाराचं 4 उदाहरणं सोडवून दिलेली व्यवस्थित. पहा, त्या पद्धतीने इथं आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. क्वेश्चन 2मध्ये आणि क्वेश्चन 4मध्ये, क्वेश्चन 5मध्ये पण दिलेले आहेत. तयार करून आपल्याला ते सोडवायचे आहेत. सोडवा, प्रयत्न करा. राहिलेला भाग आहे तो आपण नंतर पाहू. या पद्धतीने प्रकरण आपलं 10 इक्वेशन्स, 4च प्रकारची उदाहरणं आहेत. मिळवलेलं असेल वजा करायचे, वजा केलं असेल मिळवायचं, भागलेलं असेल गुणायचं, गुणलेलं असेल भागायचं. आणि इथं नाव आहे, नोमत चौकटीमध्ये दिलेली माहिती आहे ती वाचायचे, पाठ करायचे. या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 26 आणि 27 सोडवा. काय अडचण असेल विचारत चला. ठीक आहे, आपण इथे थांबूया.